हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. सर्वांना माझा जय भीम. तर आज बनवणार आम्ही तुरीची डाळ. तुरीची डाळ उपण्यासाठी देशी जुगाड लावला आईनं. कूलर आई डाळ उपणू राहिली. सकाळी दादानं तुरी नेल्या होत्या चक्कीत, चक्कीतून भरडा करून आणला तुरीचा. हे असा काही तुरी काही डाळ. आता हे उपणून काढायचे आहे. कूलर लावला उपण्यासाठी. आई खाली उपणून राहिली तुरीची डाळ. हवे म्हणजे त्याचा कोंडा बाहेर निघते मग, आणि फक्त तुरीचा चढलाच राहते. आणि तो उपणून त्याला द्यायचा आहे तेल पाणी. ते आताच देणार आहोत तेल पाणी. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पहा, कारण शेतकऱ्या महिलांसाठी लय खास आहे हा. घरी तुरीची डाळ कशी करतात. लय बायाला येत नाही तुरीची डाळ. मला येत नाही, पण मला अनुभव आहे कशी करायची. आई आहे ते लोक आई करी. आई नसल्यावर मग मलाच करायचं आहे. जे लोक आईच्यानं होते ते लोक करते आई. आईच्यानं नाही झालं तर मग मलाच करायची आहे तुरीची डाळ. पण तुरीची डाळ कशी करायची सगळा अनुभव आहे मला आईचं पाहून. तुम्हाला जर तुरीची डाळ घरीच करायची असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही. चक्कीवरून करून आणल्यावर याच्यात लय भुस्सी असते पिठासारखी. ते पहिले सायलीनं गाळून घ्यायला लागते. आईनं रात्रीच गावली आणि आता उठून राहिली. हा एवढा कोंडा निघला आता. त्याच्यातही डाळ आहे दिसू राहिली. हे उचलून काढायचे आता. एवढा दूर कूलर ठेवला की उठवता येत नाही. हवा लागून नाही राहिली काही, तरी मी प्रयत्न करतो आता उठण्याचे. इकडे राहिलो. चल ना, मी घेतो म्हणला त्यांना. चला आता आज आपण देऊ तेल पाणी डाळीले. तुरीच्या डाळीले तेल पाणी द्यासाठी लागणार आहे आपल्याला पाणी. कटोरी कायले पाण्यात टाकायचं तेल. किती टाकायचं तरी? अर्धा पाव. एवढ्या पाण्यात एवढी डाळ होते का मग? सगळी भिजव ना. तेल पाणी डबल जसे या पाण्याने लागते. हे तेल या पाण्याला लागते. आणि मग हे डाळ उपसली की डबल तेल टाका लागते. त्या एवढ्यात थोडी होती एकाच्या. पाण्यात तेल टाकून अशी डाळ उपसून घ्यायची पाण्यातून. आई टाकून राहिली डाळ. वातावरणाचे रोजचेच नाटकं चालले. संध्याकाळी हवा पाणी सुटते, सकाळी ऊन तापते. त्यासाठी आता काही हो तेल पाणी लावून घेऊ राहिले आई दाईले. काय टाकू? लाईट गेली. आता गरजू राहिलं बरं आई. गरजू चकलीची झालं. पहिला आपण झोपडे बसलं चालते. हे आई उपसून टाकू राहिली डाळ. गेला मोठ्या म्हणजे 8 पहिल्याची 15-16 किलो डाळ पडली म्हणते फक्त. 15-16 किलो फक्त? हो. पाहू ना आता. हो गेली डबल लाईट. हवा पाणी असून रात्री आईनं दिलं तेल पाणी डाळीले. हे अशी डाळीची ढेप झाली. झाकून झुकून ठेवलं होतं हे सगळं. लय कडक झालं हे. आता हे असं फोडावं लागते, सगळं मोकळं करावं लागते. फुगली सगळी डाळ. आई फोडू राहिली, ताकद लावलो.
किती ऊन द्यावं लागत आहे याले? याला 3 द्यावं लागतात. 3 दिवस गरम झाली व अंदर हे तर. हां तशीच होते ना मग गरम असते. आता दुसरं ऊन असतं काल देत होतो तो राहू द्या केलं. आता हे पाणी येऊ राहिलं ना म्हणून राहू द्या केलं. हे पहा असे गोळे झाले, मस्त फुगली डाळ. याला द्यायला लागत आता ऊन. तशी गरम झाली पण थंडी हवा होती नाही, गरम कशी काय झाली हो? 3 दिवस भाऊ घालायला लागत मग हे आता नाही. 3 दिवस वाऊ घालायला लागत हे. 3 दिवस वाऊ घातली की न्यायला लागत चक्कीत. चक्कीत नेल्यावर सगळी डाळच पडते मग. नाही खोलली म्या. नाही ना कोणतं पाहिजे कुठे खोलली तू खोलली कपडा नाही लागला ना अजून. ते खाली टाकल्यावर फोडता येते ना डबल. ते लोक मग किती मूर्ती ते. मी तर येऊन बसली वर, कपडा टाकून ठेवला, डाळ वाऊ घालून आणून राहिली डाळ वर. मी येऊन बसली वर, कारण वर काही टाकायले दोघंच लागतात. कारण आमच्या जिन्याले, आमच्या टेरेसले पायऱ्या नाही आहेत. ऊन मस्त तप्याला लागलं. आता वातावरण जर बायकलं संध्याकाळी तर मग डाळ न्यायचे लई येले होतात. तरी वर टाकून घेतो आता डाळ. बंधून 2 झटक्यातच आणली डाळ. हे पहा या चुंबडीत आणली एकदा, आणि एकदा आणली चादरात जे वाऊ घालेली होती आपण पहिलेच. वरवरची फोडली आहे ना डाळ. ही सगळी चादराला चिपकली, हे काढायला लागते आता. तर तरकटा डाळ आहे बाई, ते निघून नाही राहिली, वायल्यावर निघते बरोबर. हे पहा डाळ घातली वाहू. आता चला खाली खाली. येतही नाही आणि जातही नाही. रोज सकाळी संध्याकाळी करून ठेवते गोर. अरे भरा लागते आता डाळ. वर आणली होती, खाली न्यायला लागते आता भरून. नाही तर मग पाणी आलं तर होईल ओली. चालूच आहे.